सीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27वा. अंगिरा ऋषीने सुशर्मा राजाला केलेल्या उपदेशाची कथा. यात पातिव्रत धर्माचे महत्त्व उपदेशिले आहे. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदिजननी, त्रिपुर सुंदरी, त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये, तुझे या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुने करी गमन, मुका तोची वाचाळ होये जाण, कृपे करुणी तुझिया ऐशे एका श्रोते एकाग्रचित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकलितार्थ निवेदू. श्लोक श्री उवाच. समान फल दा देव सर्वे मास मिळूनच्या, विषद कथम कस्य तते तद वदमे प्रभू. टीका. लक्ष्मी वदे हो देवादिदेव, कृपा सागरा करुणार्णवा, समान फल व्रत प्रभावा, कैसेने देवा लाहिजे, विशद कीजे जी पुरुषोत्तमा, तेने आचरता कर्मा कर्मा, प्राणी पावती मोक्षधामा, होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण श्रोते करा श्रवण हो. श्लोक. नारायण उवाच. समान फलदा देवी सर्वे मासमाधी मासकाः, विशेष फल दह्यतो माघ वैशाख कार्तिकाः. टीका. एक सुंदरीये पाही, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तम ही प्रकार वेगळा पै, विशेष महिमा जाण पौर्णिमा अवघे तीन, माघी वैशाखी कार्तिके जाण विशेष म्हणून मलमासी, येथे की जे स्नान दान विधी, विप्रभोजन यथाविधी, होम हवन जपसिद्धी, तरी सर्व सिद्धी तू पावे, भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्ता की जे दान, त्रैकदशक अपूप अन्न घृतासहित अर्पावे, याही वरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्येही केले, ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेशी, मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित, ते संपूर्ण फल हे प्राप्त, जाण सत्यवरानने, संपूर्ण फल समानता प्राप्त होय कैसेनी आता, तरी धरती एकी तत्वता, इतिहास शुभानने, पूर्वी कृतयुगाच्या ठाई अपूर्वर झाली एक नवाई, त्याची श्रवण करू ये समय, तुझ पायी वरानने, सुशर्मा नामे नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्म पारंगत अति तत्पर, दानशूर प्रतापी, सर्वधर्मी पारंगत पाही, हरिभजनी जिजे देही, कथा पुराणे कालकर्मी सर्वही, नित्य न्यायी चालवीद, राजधर्म सत्पात्री, विन्मुख नव्हे कदा, कधीही न परवळते वाद विवादा, हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरसी, भार्या तयाची सुंदर पतिव्रता, सुष्टमती नामे तत्वता, परमप्रीती उभयता, सदा सादरता पतिसेवे, तव पादाला फलमास, उभयता आचरती व्रतास, विप्रभोजनी अति हव्यास, दिवसेंदिवस वृद्धिंगत, दानधर्म नित्य करती, ऊने न पवेक कवने रीती, प्रातस्नाने उभयता सारिती, आणि मौने सारिती नक्ताते, ऐसे व्रत शास्त्रधारे, आचरती उभयता वसुंधरे, तव अंगिरा ऋषी तपी थोर, राजदर्शना पातला, दृष्टी देखता तपोराशी, उल्हास परम रूपाशी, देऊन या निज आसनासी, भूतळवटाशी बैसे राव, मग आणुनी पूजा प्रकार, उभयता पूजिते झाले मुनीश्वर, परमहर्षी निर्भर नृपवर, करी सोपास्कार पूजिता, ऐसी पूजा करता त्याचे शनी, वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी, परमहर्षयुक्त अंगिरा मुनी, अतिथ्य पाहुणे रूपाचे, मग बोलता झाला मुनी, भावा आगळा देखिला भुवती, व्रत आचरता उभयती, झाला माते आनंदू, उत्तमासने बेसविले आम्हा, भूमिशाहीतून रूपोत्तमा, तुझा ऐसा धार्मिक महात्मा, न देखिला अद्यापि, विप्राते तिथले अग्रहार, वापी खूप सरोपरी अपार, कीर्ती तुझी नृपवरा थोर, भूधरा आगळी, ऐस्ती तुती वादे मुनीची, प्रशंसा ऐकता नृपाची, उद्विग्नता नाही नेली गेली मनीची, बोले काही नृपवर, तव दर्शने धन्य झालो आजी, सकळ तेथे तव चरण सरोजी, भाग्य ते पार नाही आजी, कृतकृत्य सहजी मज केले, दुजे सेवे ऐसे नाही देख, साधन दुजे नाही अनिक, सदा सेवावे चरणोदक, पावन होती सर्वही, तुमची आशीर्वादे करून, सकळ संपत्ती लादली पूर्ण, ऐसे तुमचे महिमान, केले पावन मज लागी, न पासरता आले ती, अवलोकिली सकळ संपत्ती, पुत्र कलत्राती युवती, मानी तृप्ती मी सर्व तेने, ऐसा स्तुतिवाद एकमेकांते, वाकपुष्पे संतुषिती तेथे, तो बोलता झाला नृपनाथ, मुनिवराते ते काळी, म्हणे स्वामी ऐकावे, जे आश्चर्य देखिले स्वभावे, त्याची कथितो सुशोभना बनावे, तथास्तु या भावे बोले मुनी, आम्ही उभयता आचरू व्रतास, मल महात्म्य हे निर्दोष, अपूर्व ऐके देखिले असे, त्याची परियेशी मुनिराया. श्लोक. अधिक मासे पुरा वैश्यो नाम वीर इति श्रुताः, कुमार्ग नित्यम सर्व लोक हिते कर्ग. टीका. माझ्या नगरा माझे एक वैश्य नांदत असे देख, वीर ऐसे त्याचे नामांक, परमहिंसक चांडाळतो, चोर कर्म करून जाण, पाशवादी आणि गोधन त्याचा विक्रय करून, धनही हरित विप्राचे, जीवमात्रांचा वध करी, प्राणियातेची बिमारी, अहोरात्री, ऐसा दुराचारी कृतघ्न, निष्ठुर भाषाशी अनृत, वशनी पापाचे भय न धरी मनी, ऐसा तो व्रतत असतावजनी, झाली परी ते एका, ऐसा तो परम कृतघ्न, स्त्री सहित सेविले अरण्य, कुटुंबेशी सिंहसा धर्म आचरण, उदरपोषण चालविती, सदा मार्ग रुढून जाण, हरितसे पांचस्थाचे धन, वस्त्रे आणि प्रवर्ण हरून सोडितसे, ऐसे असता एके असरी, तृषाकांत वीरंतरी, उदक धुंडिता हिंसावरी,
तव देखील नेत्रियपूर्व एक देवालय अतिजीर्ण श्री वैष्णोदेव तसे जाणं देखता झाला दुरून हर्षयुक्त निजमनी सभोवते वृषगंधाट केळी नारळी आचट आम्र निंबोणी आणि कवठ देखता थाट मन फुले नाना पुष्पांची आजाती तेथे बिलवादी वृक्षशोभती जाई जुई आणि वालती केतके डोलती फुलवारे येथे सातके मयूर बदक चक्रवाकादी कोकिळांक नाना जातीचे पक्षी अनेक विचरते ते किती ठाई ठाई ऐसे पूर्व रम्यस्थान सरोवरी उदक अमृत समान वीरेश्वरी नयने देखून गेला धावून सरोवर तिला कांतेसहित जलपान करून क्षणिक विश्रांती पावला ते क्षणी तो येथे आमची राजपत्नी दर्शना लागून गेलेसे करून या देवदर्शन नैनी शभोवते निर्गतेसे वन तव तेथे स्त्री पुरुष दोघी जण बैसले श्रमून एकांती तव ते वीरबाहूची भार्या येऊन लागत असे पाया स्वदुःख वार्ता निवेदन या हृदय शब्दे करुणी म्हणे जन्मवरी व्रतराचे सुखे नाही तिळभरी हात व कृतज्ञ दुराचारी परमहत्याने निर्दरे याची असंगती करून नेने काही पुण्याचरण दान तप न घडे जाण पापमोचन सर्वदा नेनो जन्मपंक्ती अनंत नेनो सार्थक न घडे देहांत पुढे यम यातना बहुत न दिसे प्राप्त मज लागी ऐसी नाना करी करुणा भाकिती झाली वीर अंगना कृपेने द्रविली ते शुभानना राजांगणा तेविली मग उठणी आलवला ही नृपाचरणे ठेवल्या टोही म्हणे महाराजा विनंती परिसावी ही उभयता आदी दुखे तरी या ते कवनु पाओ स्वामी कृपा करून निवेदा हो अतिउत्तम नरदेह पाहा हो केवी गती पुढारी हो पूर्व कर्माद्भूत हे दोघे सिंसा धर्म आचरती अंगे पुण्य संस्कार अंगी न लागे तरी तरती कैसेनी या ते पाहुनी हृदयी देव पुजले माझे जीवी तरी कृपा करून उपदेशावी पावी पदवी सहजता ऐकून पतांची वचन मग मी उभयतांते आश्वासन फळे भक्षविले तया लागून उपाय जाणं सांगितला सहजरी ते बोलले तया ते प्राप्त झाल्या मलमासा ते तरी सांगतो जे तुम्हा ते धरा मानसे निधारे श्लोक अंतकालीच संप्राते यन्नमविश गृणन प्रयती विष्णू सालुक्यम पूर्वपुण्य प्रभावतः अंतकाळी जया ते घडे विष्णू स्मरण त्याने अनन्य सेवा न लगे करणे पापी होका सज्ञान अज्ञान जाय उतरून तत्काळी तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष मनी धरून हव्यास नित्य विशेष नामघोष पै करावा नित्य प्रातकाळी उठून देवळी की जे सडा संमार्जना नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे ऐसे तया ते सवय निवेदिले तथास्तु म्हणून तेही वंदिले मग आचरू लागले तसेच उभयता नित्य सडा संमार्जन करीती सरोवरी स्नाने सारिती अष्टप्रहार भजन करती न सोडती दिन रजनी नित्य होता मध्यान्ह काळ मिळवून आणि ती फळे देवाते अर्पुनी सकळ शेष भक्षिती उभयता ऐसा क्रमिता भावार्थे स्वामी यानवल वर्तले तेथे कृपाळू झाला रमानाथ परमभावार्थ जाणून मलमास होता संपूर्ण तवरी केले अष्टप्रहर भजन न सोडती दिन रजनी नित्य होत्या मध्यान्ह काळ मिळवून आणि ती फळे देवाते अर्पुनी सकळ शेष भक्षिती उभयता साक्रमिता भावार्थे स्वामी यांना बलवर्तले तेथे कृपाळू झाला रमानाथ परमभावार्थ जाणून मलमास होता संपूर्ण तवरी केले आचरण प्राप्त झाला शेवटील दिन झाले विंदाने ते एका सहजी झाले प्रातस्नान सर्व ही पर्वणी साधिले ते नैवेद्यपात पौर्णिमा जाणा द्वादशी अमावस्या ते कवन पर्वणी कवने ठाई हे तो तया ते ठाऊकेच नाही परी कृपाळू तो शेषशाही केली नवाई ते एका सहजी घडले त्या उपोषण करता वन फळा ते भक्षण जी भारंगली नामे करून झाले दहन पापाचे सप्तजन्मांचे गेले पाप तव मानव उतरले आपोआप करून उभयता दिव्य रूप निज स्वरूप ठेविले एवढे नाम महिमा आगळे महापापी येऊ धरिले स्वनयनी आम्ही देखील म्हणून कथिले स्वामी ऐसे इतिहासाला अंगिरा ऋषी ते कथी रूपनंदन ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण ते नारायण कृपा करी पुन्हा राय ऋषी अचिला नमस्कारून बोलविले राय संपादन व्रताला केले उद्यापनाला विधीने मग तो पत्नी सहित भूप विष्णू लोकी राहिला सुखरूप इतिहास हा रूप अपरूप स्वय निवेदी नारायण श्लोक लभते भगवत भक्ती मुक्ती मुक्ती प्रदायिनी मुहूर्ती वा मुहूर्तान धरती ष्ठे री मंदिरे टीका ऐसी भगवत भक्ती करता विष्णू लोका पावली उभयता या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ती हृदयानंत आठवीजे पाहतो वीर आणि पत्नी काय वा साधन केले त्यांनी सहज संमार्जने केले उदरुणी भगवंते या लागी भावार्थे करून वश राहो जनार्दन चुकेल तुमची यम यातना सत्य माना वचनाते ऐसा संवाद लक्ष्मी नारायणी तोची विस्तारिला श्रोतियांकारणी जोडून या बुद्ध पाणी अनुसरा दिन यामिनी पै इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सुख विरचित सप्तमी शतमोध्याय रसाळ हा श्रीकृष्णार्पणमस्तु राधे कृष्ण राधे राधे